बरं, उपनिषद याचा अर्थ सांग. शास्त्री सिद्ध बालकाला वादात पाण्यात सापडलेल्या जसं पाण्याबाहेर येता येत नाही तसं करावं असा विचार करून प्रश्न विचारला. सिद्धाने शांत चित्ताने धीटपणाने उत्तर दिलं. उपनिषदात 3 पद आहे. पाणिनीच्या सदल्य गंतव्य अवसरण साधयोः या सूत्रामध्ये असणारं सदल्य धातूला गती, अवसरण साधने हे 2 अर्थ राहतात. उपनिषद या शब्दात उप नि हे 2 उपसर्ग, सद धातूला क्विप प्रत्यय यायला ते 2 अर्थ सुचवतो. मंद जिज्ञासूला दुःखात येणारं, गर्भात टाकणारा ताप, जरा, दुःख, उपनिषादयती म्हणजे शिथिल करणे असा अर्थ. जिज्ञासू अथवा मुमुक्षूला उप म्हणजे ब्रह्माच्या जवळ, निषीदयती म्हणजे तीव्र नेऊन थांबवणे हा दुसरा अर्थ. उपनिषद आणि ज्ञान या दोघांचा एकच अर्थ. का बरं असं म्हटलं तर जीवाची अविद्या निरसन होण्यासाठी दोघांचा परिणाम एकच आहे. सर्व जीव ज्ञानाला अधिकारी, म्हणूनच उपनिषद विचार करायला सर्वच अधिकारी होणार. बालकाच्या अस्खलित वाणीने शुभय्या शास्त्रीचं विचारचक्र फिरू लागलं. ये इमां ब्रह्मविद्या उपयन्ति आत्मभावेन श्रद्धा भक्तिपुरस्सरः संतः तेषा गर्भा जन्मजरारोगाध्यनर्थपुगं निशयति परं वा ब्रह्म गमयति अविद्यादि संसारकारणं च अत्युत्तम अवसादयति विनाशयति इति उपनिषद. उपनिपूर्वस्य सदेहे एवमर्थ स्मरणात. अर्थात जो श्रद्धा भक्तीने ही ब्रह्मविद्या उपयंती म्हणजे या ब्रह्मविद्या मी अशा भावनेने मनन करणारे त्यांना गर्भवास, जन्म, म्हातारपण, रोग हे सर्व अनर्थ समूह नाश टाकतो अथवा अशाला परब्रह्म गमयती स्पर्श करतो. अविद्यादी संसार कारणम अंत होऊन अवसादयती नाश करतो. म्हणूनच याला उपनिषद असं नाव. का तर उपनि हे उपनिषद अर्थाने मिळून सद्धातूला हा अर्थ व्याकरण स्मृतीत सांगितला. शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे बालक विवरण करीत आहे हे पाहून आश्चर्य वाटलं. असे हे स्वतः म्हणत शास्त्री सिद्धाच्या बोलण्याकडे लक्ष देत होते. अजून तुमचा दुसरा प्रश्न. ब्रह्मविद्येला ब्राह्मणच योग्य अधिकारी, दुसऱ्यांना तो अधिकार नाही असं म्हटलं होतं आपण. त्याचं उत्तर ऐका. तुम्ही ब्राह्मण कोणाला म्हणता? या दिसणाऱ्या शरीराला, जीवाला, जातीला, कर्माला, दानाला की ज्ञानाला? या 6 मध्ये कोणाला ब्राह्मण म्हणता सांगा. सिद्ध बालकाची वैखरी वाणी ऐकून सुब्बय्या शास्त्रीचं धैर्य गेलं. तोंडाला कोरड पडली. निस्तेज होऊन उगीच डोळे मिटून बसला. गप्प बसला म्हणून सिद्धाने सोडले नाही. या 6 मध्ये कोणाला ब्राह्मण म्हणता सांगा. सिद्धाच्या प्रश्नाने शास्त्रीच्या शिष्यात एक म्हणाला, अरे रे, एवढंही समजत नाही. शरीराला ब्राह्मण म्हणतात. बरं, शरीराला ब्राह्मण म्हटलं तर अनंत कोटी शरीर जन्म घेतात. ते सगळे शरीर ब्राह्मण झाले असते. नाहीतर तनुविमोचन काळात ते शरीर जाळतो त्यावेळी तुम्ही ब्रह्महत्या दोषाला कारण होता का? तेव्हा दुसरा शिष्य जोराने बोलला, जीवाला ब्राह्मण सांगितलं. ठीक, जन्मजन्मांतरात कर्म करून त्याचं फळ भोगायला देवतांपासून कीटकांपर्यंत जन्म घेत सर्व शरीरात अनेक नाव घेणाऱ्या जीवाला ब्राह्मण कसं म्हणतोस? ते दोन्ही नाही.
जातीला ब्राह्मण म्हणतात, असं दुसरा शिष्य छाती फुगवून म्हणाला. बरं, मानव पशुपक्षी ह्यामध्ये ऋषीमुनी नीतीने जन्म घेतात, ते कोण असं म्हटलं तर उर्वशीपासून वशिष्ठांपर्यंत, कैवर्तकीपासून व्यासांचा जन्म झाला, जंबुकापासून जांबुवृषी, अंबिया हरणाला शृंग, वारुळापासून वाल्मिकी, दर्भापासून बुध, शशापासून गौतमाचा जन्म झाला. याप्रमाणे ऋषी वेगवेगळ्या जातीत जन्म घेऊन वेदांताच्या ब्रह्मज्ञानाने भ्रांतिमय हे जात्यादी सोडून पूज्य झाले असताना जातीला ब्राह्मण कसे म्हणतोस? हे कोणी नाहीत, ज्ञानाला ब्राह्मण म्हणावं, दुसऱ्या एका शिष्याने सांगितलं. शांततेने गालातच हसत बालक सिद्ध म्हणाला, ज्ञान सगळ्या प्राण्यात समतेनं असतं. पारमार्थिक ज्ञानाला ब्राह्मण म्हटलं तर सगळ्या वर्णात ब्रह्मज्ञानी झालेले आहेत, आताही आहेत, म्हणजे ज्ञान ब्राह्मण नाहीत. सिद्ध काही क्षण शांत राहून सर्वांचं मुख पाहून, मीच सांगतो ऐका. परम एक जातीरहित निर्गुण क्रियातीत षडूर्मी षडभावरहित आणि ज्ञानरूप परब्रह्म जाणून निर्मलात्मक असा परमहंसच ब्राह्मण. ब्रह्मज्ञानातीत म्हणजे ब्रह्मजानाती इति ब्राह्मणः. ब्राह्मण म्हणजे वेद जात्यादी निराकरण करून ब्रह्मविद्येला स्थापन केलेला. शास्त्रीजी, खरा ब्राह्मण कोण आणि उपनिषद म्हणजे काय माहीत झालं का? काही संशय असला तर विचारा. सुभय्य शास्त्री पूर्ण हताश झाला. महामहा पंडित, प्रकांड पंडितांना हरवलेल्या मला गोपालक असणाऱ्या या लहान मुलापासून पराभव झाला ना. हा लहान गोपबालकाचे सशास्त्रीय शब्द किती उन्नत आहे ना, असा विचार केला. शिवयोगी, माझ्या उद्धटपणाबद्दल मला क्षमा करा. गोपालक म्हणून मी या गोबालकाचा विचार केला होता, पण खरंच हा ब्रह्मज्ञानी आहे. मी पराजित झालो. आता हे मी माझ्या हातातील कडं ह्याला नको सुभय्या शास्त्री, त्याचं काय प्रयोजन आहे? तुमचा संशय परिहार झाला ना, तेच मुख्य. बरं, आम्ही येतो. बालका, तुझं नाव काय? सिद्ध म्हणतात मला शास्त्रीजी. बरं, पहिलेच सिद्ध होऊनच जन्माला आला आहेस, नाव सार्थक झालं. पुन्हा कधीतरी भेट होईल, असं म्हणत हात जोडून कोणाकडेही वळून न पाहता पराभूत झालेला शास्त्री निघून गेला. त्याचे शिष्यही त्याच्या मागे मागे गेले. चित्रांच्या भावल्यासारखे बसलेल्या सर्वांचा श्वास पुन्हा चालू झाला. सिद्धाला पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मठामध्ये एक दिव्य प्रकाश आल्यासारखं वाटलं. ते खरकटे भांडे धुणारा बालक, हा विहिरीतून पाणी काढून आणणारा, तोच हा मुलगा हैशाळा गोशाळा स्वच्छ करत होता. तोच हा राशी राशी लाकडे फोडत होता, भिक्षेला येत होता, मल्लिकार्जुनाच्या देवळात अनाथाप्रमाणे झोपलेला. एक दिवसही गुरु त्याच्यासोबत बोलले नाहीत. असं सगळे आपल्यात विचार करण्यात मग्न झाले होते. अरे रे, असं कसं केलं मी? त्याला बुक्की मारली. रुद्रमुनी स्वतःची कृती आठवून हळहळला. स्वामीजी, सिद्धात एक दिव्य शक्ती आहे असं मला पहिल्यापासूनच वाटत होतं. आज ते खरं झालं पहा, शिवज्जा संतोषाने म्हणाला. सिद्धाने शास्त्रीजी गेल्यानंतर गुरुचरणाला साष्टांग नमस्कार केला. परमानंदासारखा असलेल्या या आनंदात शरीरभान नसलेलं शिवयोगींनी सिद्धाला प्रेमानं जवळ घेतलं. डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला. कामाने थकलेला सिद्ध गुरूंनी एकदा तरी जवळ घ्यावं, आशीर्वाद द्यावा, पाठीवरून हात फिरवावा असा विचार त्याच्या मनात
खूपदा आला होता, पण आज तो पूर्ण झाला होता. त्यामुळे प्रेमाचा महापूर आला. आईला सोडून हरवलेला, शोधून शोधून कष्ट सहन करून जेव्हा आई मिळते त्याप्रमाणे सिद्धाला झालं. तो स्फुंदून स्फुंदून रडू लागला. शिवयोगीच्या डोळ्यातूनही अश्रू धारारूपाने पडू लागल्या. फुलासारख्या मृदू हातात लोखंडाचं वितळून पाणी झालं. ज्योतीला ज्योतीनं आलिंगन दिल्यासारखं सद्गुरूने शिष्याला आलिंगन दिले. हे दृश्य पाहिलेल्या तिथे असलेल्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालं आणि त्यांच्या डोळ्यातही अश्रू आले. तेव्हापासून सिद्ध सर्वांचा लाडका झाला. गुरुच्या करुणेने लाडका झाला. गुरुमूर्तीच्या कृपावर्षाने अतुल शक्ती मिळाल्यासारखं सिद्धाला झालं. तेव्हापासून गुरुच्या बाजूलाच बसायला त्याला आसन टाकण्यात आलं. मसराग्नीने जळत येणाऱ्या सुब्बय्या शास्त्रीला सिद्धाने बर्फाचा गोळा करून पाठवलं. हा समाचार सगळेजण 3-4 दिवस बोलतच राहिले. सिद्ध गुरुकृपेला त्यांच्या प्रेमाला पात्र झाला असूनही त्याला त्याचा अहंकार नाही. नित्याचीच शांती, विनय, मृदू मधुर बोल, कामात आणि सेवेत तीच निष्ठा. परंतु बाकीचे सर्व लोक आता त्याला पहिल्यासारखं न पाहता गौरवाने, प्रेमाने आणि ममतेने पाहत होते. रात्र जाऊन दिवस येतो, दिवस जाऊन रात्र येते, त्याप्रमाणे महिने गेले, वर्षे गेली. बालक सिद्ध आता युवक झाला. अंगांग परिपूर्ण झाले. लहान लहान मिशा आल्या. लहान देह मोठा झाला. कळी असलेलं सौंदर्य वेगळं आणि फूल असलेले सौंदर्य वेगळे. अंतःकरणात असलेली सुप्त शक्ती आता जागृत झाली. शास्त्रविषयात स्वतःला येणारे सगळे संशय गुरुमुखाने परिहार करून शिष्यात कुठलाही संशय न ठेवता गजदंड शिवयोगीही आता जागृत होते. एका शुभ दिवशी सिद्धाला विधिवत तारक मंत्रोपदेशाने अनुग्रहित केले. अनंत कष्टाची गणनाच नाही, तरी पण अहंकार वाटला नाही. आता गुरुकृपा छत्राखाली सिद्ध पूर्ण समाधानी झाला, तरी मोठेपणा वाटला नाही. सुखदुःख, हीनता, मोठेपणा यामध्ये समान स्थिती होती. त्या स्थितप्रज्ञ स्थितीला गुरूंचीही मान झुकली. बाकीच्या लोकांनीही माना झुकवल्या. तेव्हा नेहमीसारखं प्रवचन संपल्यानंतर प्रश्नोत्तर समय. शिष्याने स्वतःचे संशय परिहार करण्याचा सुसमय. सिद्ध स्वतःला आलेली एक समस्या विनयाने गुरुपुढे ठेवत, गुरुदेवा, षडशास्त्राचा अर्थ निश्चय झाल्याचं चिन्ह काय? कृपा करून मला सांगा. गजदंड शिवयोगी थोडा वेळ मौन पाळून नंतर, सिद्धा, तुझा प्रश्न योग्य आहे. संशय, विपरीत भावना नाश होऊन नेहमी ब्रह्मभावात राहणे हेच त्याचे चिन्ह, असं उत्तर दिलं. अहम आत्मा या अद्वैत विद्येत ऐक्य कसे होते? जीवाला देहभाव जोपर्यंत राहतो तोपर्यंत भेद अथवा द्वैताचा भास राहतो. ज्ञान झाल्यानंतर देहादी अभिमान नाश होऊन अन्य देहासारखा स्वतःचा देह पाहतो, तेव्हा द्वैत नाश होऊन अद्वैत राहते. तेच ऐक्य ज्ञान. गुरुदेवा, हा प्रपंच यथावत दिसतो, हे मिथ्या जाणणं हे कसं? जाणल्यानंतर म्हणजे ज्ञान झाल्यानंतर दिसतच नाही का? सिद्धा, हा प्रश्न सर्व साधकांना असतो. हा देहच मी, देहात्मबुद्धी जन्मानंतर हे सर्व जगत, जीव ईश्वर, बंधमुक्ती, सुखदुःख, नामरूपादी द्वैत त्रिपुटीचा जन्म होतो. त्यासाठी हे सगळं मनोवृत्तीला मूळ कारण देहात्मबुद्धीच आहे.
म्हणजे मनच